राज्याच्या महसूल विभागात 35,600 पदांची भरती केली जाणार आहे। यासंबंधी आकृतीबंध सरकारने मंजूर केल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। दरम्यान बारामती अजितदादांची जागा आहे आणि म्हणूनच ही पोटनिवडणूक निर्विरोध करावी असं आवाहन बावनकुळे यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांना केलं आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती। यावरून बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 35,876 पदांचा तलाठी ते ॲडिशनल कलेक्टर असा आकृतीबंध मंजूर केला। मुद्रांक महानिरीक्षकचाही आज आकृतीबंध मंजूर झाला। IGRचा आकृतीबंध मंजूर झाला। जमाबंदी आयुक्ताचाही झाला। आता या आकृतीबंधामध्ये नव्याने 11 ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, त्यामध्ये नागपूरमध्ये एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, सोबत 8 ADO कार्यालय, 8 नवीन ADO कार्यालय, 69 अप्पर तहसीलदार कार्यालय व 2 तहसीलदार कार्यालय नव्याने शासनाने मंजूर केले। माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे। अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे। त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी। हां, ते लढत आहेत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू, त्यांचा तो अधिकार आहे। पण बारामती मात्र आमच्या वहिनी सुनेत्रा पवारजी यांची निवडणुकीत सर्वांनी अनपोज करावी अशी विनंती काँग्रेसला माझी आहे।